सेवानिवृत्त शिक्षक दीपक शेषराव पडोळे यांचा सत्कार. सेवानिवृत्ती म्हणजे ईश्वरीय सेवा आणि समाजसेवेच्या दिशेने नवीन वाटचाल. माननीय गोपालजी घटे. दीपक शेषराव पडोळे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी मानकर आदर्श विद्यालय वरोडा येथे 31 वर्ष सेवा दिली. वयोमानानुसार वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सहाय्यक शिक्षक पदावरून दिनांक 30 एप्रिल 2024 सेवानिवृत्त झाले. त्याप्रसंगी त्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार सोहळ्यात दीपक शेषराव पडोळे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून नगर परिषद सावनेरचे माजी उपाध्यक्ष गोपाल घटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दिलावर शेख, जवाहर कन्या विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक मुरलीधर खाटीक, श्रीकृष्ण विद्यालय मंगसाचे सेवानिवृत्त शिक्षक किरडे सर, श्रीकृष्ण विद्यालय मंगसाच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम, जवाहर कन्या विद्यालयाचे शिक्षक भीमराव लाडेकर तसेच समाजसेवक नंदुभाऊ राऊत, वामन चांदवे आणि सटवा माता मंदिर परिसर मित्रमंडळ बारापात्रे, चंदू बालपांडे, अरुण कळंबे, मनीष गजभिये, विलास गुडदे, सुनील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी गोपाल घटे यांनी सत्काराच्या वेळेस सांगितले की सेवानिवृत्त व्यक्तीला नवीन जबाबदारी स्वीकारण्यास समृद्ध बनविते. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत चकोले यांनी केले, तर आभार भीमराव लाडेकर यांनी मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर.